नमस्कार. आज आपण संविधानाचा आर्टिकल 93 ते 95 पाहणार आहोत. आर्टिकल 93 काय म्हणते पाहूयात. आर्टिकल 93 हे लोकसभेच्या सदस्यांसाठी आहे. म्हणजेच लोकसभेचे जे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर आहेत, म्हणजे सभापती आणि उपसभापती जे आहेत, त्यांची निवड कशी होते हे पाहूयात. त्यांची निवड हे लोकसभेच्या सदस्यांपैकीच त्यांची निवड होत असते. तसेच आर्टिकल 94 काय म्हणते पाहूया. आर्टिकल 94 हे सभापती किंवा उपसभापती यांचे पद रिक्त असेल किंवा हे राजीनामा देत असतील किंवा यांना पदावरून काढायचं असेल तर यांच्यासाठी काय करावं लागतं किंवा यांचे कंडिशन काय आहेत हे पाहूयात. पहिली, एक तर त्यांचं लोकसभेचं जे सदस्यत्व आहे ते संपत असेल किंवा संपलेलं असेल, तसेच ते स्वतःहून जर राजीनामा दिलेले असतील तर हे पद रिक्त होऊ शकते. तसेच जर त्यांना त्या पदावरून काढून टाकायचे असेल, हटवून टाकायचे असेल तर काय करतात, त्यावेळेस लोकसभेमध्ये सभा बसवण्यात येते. त्या सभेमध्ये हे लोक नाही राहणार. यांना जर काढायचे असेल त्या पदावरून तर बहुमताने तिथे निवड केली जाईल आणि हे अंमलात आणण्यापूर्वी त्यांना 14 दिवसाची नोटीस त्यांना द्यावा लागत असतो. तसेच आर्टिकल 95 काय म्हणते पाहूयात. आर्टिकल 95 हे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर किंवा दोघही पदरिक्त असतील किंवा अनुपस्थित असतील तर त्यांचे कार्य कोण पार पाडणार. जर सभापती अनुपस्थित असेल तर त्यांचे कार्य हे उपसभापती पार पाडत असतो. म्हणजेच सभापती आणि उपसभापती हे दोघंही जेव्हा कार्यावर अनुपस्थित असेल तर अशा वेळेस लोकसभेतील इतर सदस्यांपैकी ज्यांची निवड झालेली असते हे लोक त्यांचे कार्य पार पाडत असतात. इथे आपला 95 पर्यंत संपलेला आहे. नेक्स्ट आर्टिकल पुढच्या सेशनमध्ये पाहूयात. धन्यवाद.